पावसाळा म्हणजे शेतकऱ्यांसाठी पेरणीचा हंगाम, पण याच काळात साप चावण्याचा धोका देखील वाढतो. थोडीशी सावधगिरी आणि योग्य माहिती तुमचा जीव वाचवू शकते. पावसाळ्यात सापांची बिळे पाण्याने भरल्यामुळे ते बाहेर येतात. त्यामुळे शेतात, गवतामध्ये, घराच्या परिसरात किंवा लाकडांच्या ढिगाजवळ साप आढळू शकतात. तर यापासून स्वतःचे संरक्षण कसे कराल? शेतात काम करताना गमबूट किंवा जाड बूट वापरा. रात्री बाहेर पडताना नेहमी टॉर्च सोबत ठेवा. घराभोवतीचे गवत आणि झुडपे नियमित काढून टाका. लाकूड, विटा किंवा दगडांचे ढीग घरापासून दूर ठेवा. घरातील भेगा आणि छिद्रे बंद करा. साप चावल्यास हे लक्षात ठेवा. अनेकदा लोक घाबरून चुकीचे उपाय करतात आणि त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होते. रुग्णाला धीर द्या. शक्य तितक्या लवकर जवळच्या PHC किंवा रुग्णालयात घेऊन जा. सापाचा फोटो सुरक्षितपणे काढता आला तरच काढा. पकडण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. आणि या पुढील चुका शक्यतो टाळा. चावलेल्या जागेवर ब्लेडने कापू नका. दोरी किंवा वायर घट्ट बांधू नका. झाडपाला, औषधी लेप, मांत्रिक, झाडफुंक यामध्ये वेळ अजिबात वाया घालवू नका. शक्यतो जमिनीवर झोपू नका. चावलेला हात किंवा पाय शक्य तितका हलवू देऊ नका. त्वरित 108 रुग्णवाहिकेशी संपर्क साधा. सापापेक्षा धोकादायक असते ती म्हणजे चुकीची माहिती. त्यामुळे सर्पदंश झाल्यास घरगुती उपायांवर विश्वास न ठेवता त्वरित आरोग्य केंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जा. उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने जनहितार्थ संदेश.